नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे सर्व आपण पॅटर्न या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कट केले होते. मेन फॅब्रिक आणि अस्तरवर त्यात आपण स्टिच करणार आहोत. तर सरळवरती सरळ बॅक पार्ट ठेवून घेतला आहे, सेंटरला पिन लावून घेतलं आहे बघा. कारण बॅक साईडला आपली डिझाईन आहे, त्यासाठी तिचं सेंटर काढून व्यवस्थित आपल्याला सेंटरवर ठेवून घ्यायचं आहे अस्तर आणि पिन लावून घ्यायचे. आता खालून कमरच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप देऊन घेतली मी. त्यानंतर गळ्याला देखील आपण दाबटिपच देणार आहे आणि कट देखील देऊन घेतले बघा. तिथं गळ्याला मी दाबटिप देऊन घेते अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पायपिंग देखील करू शकता, पण पायपिंग करायची काही आवश्यकता नाही, कारण बोट नेक म्हणजे पॅक नेक आहे. तर दाबटिप दिली तरी काही हरकत नाही. आता पिन सर्व काढून घेते मी आणि जे कापड आहे ते असं पलटी करायचं बघा. तर याला आपण अगोदर दाबटिप देणार आहे अस्तरच्या साईडने बघा. अशी अस्तरच्या साईडने ठेवायचं आणि सर्व शिलाई मार्जिन देखील अस्तरच्याच बाजूने येऊ द्यायची आपल्याला आणि त्यावर दाबटिप द्यायची. तर खाली कमरच्या साईडला अगोदर दाबटिप देऊन घेते मी आणि गळ्याला देखील सेम त्याच पद्धतीने अस्तरच्या बाजूला सर्व शिलाई मार्जिन घेऊन दाबटिप देऊन घ्यायची. तिथं मी गळ्याला देखील दाबटिप देऊन घेतली. त्यानंतर वरतून देखील आपल्याला पुन्हा एक टिप द्यायची आहे बघा. आता पुन्हा कमरच्या साईडने पुन्हा त्यावर एक टिप देऊन घ्यायची. दाबटिप दिली ना, त्याने फिनिशिंग छान येते ब्लाऊजची. तिथं बघा कमरच्या साईडने पुन्हा टिप दिली आणि गळ्याच्या बाजूने देखील टिप देऊन घेते आता पुन्हा. तर गळ्याला देखील आता दाबटिप देऊन घेतली. आता हे जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आपले स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे जॉईन करून घ्यायचे अस्तर आणि मेन फॅब्रिक. तिथे मी जॉईन करून घेते. दोन्ही बाजूनी जॉईन करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घ्यायचं आहे. अस्तरच्या मापामध्ये अस्तर कट होऊ द्यायचं नाही आपल्याला, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. इकडनं देखील आता बॅक साईडला टक्स नाही आहे, कारण पॅक नेक आहे, त्यामुळे आपण बॅक साईडचे टक्सचं मार्जिन घेतलं नव्हतं आणि बॅक साईडला टक्स पण आपण देणार नाही आहे. तरी बघा अशा पद्धतीने बॅक पार्ट तयार झाला आहे. आता आपण प्रिन्सेस कटचा पार्ट घेऊ. अगोदर सरळ ठेवून घेतले आणि त्यावर अस्तर ठेवायचे बघा सरळवरती, कारण आपण गळ्याला देखील इथं दाबटिप देणार आहे. तर एक पार्ट तुम्हाला मी इथं स्टिच करून दाखवते. खाली जे ब्लाऊज पीस आहे ते सरळ आहे, त्यावर अस्तर देखील सरळ ठेवून घेतलं आहे. गळ्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप देऊन घेतली. त्यानंतर छोटे छोटे कट्स दिले आणि पुन्हा आपल्याला अस्तरच्या साईडने त्यावर दाबटिप देऊन घ्यायची. पुन्हा त्यानंतर फोल्ड करून गळ्यावर पुन्हा टिप देऊन घ्यायची. त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बघा. तिथे मी असं तर वरतून देखील दिसतंय आपल्याला, तर तसेच मी शिलाई देऊन घेते. एक्स्ट्राचं कापड सर्व कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या मापामध्ये. तिथं बघा एक पार्ट मी तयार केला आहे, सेम दुसरा देखील तुम्हाला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तर साईडचा पार्ट घ्यायचा आपल्याला, ते फोल्ड आहे मेन फॅब्रिक. तरी बघ समोरासमोर हे पार्ट असे ठेवायचे, त्यावर आपल्याला ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते ठेवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला सरळ ठेवायचे आणि उलट बाजूकडून अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ते बघा दिसत असेल तुम्हाला, उलट बाजूकडून अस्तर मी जॉईन करून घेते.
तर व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या मापामध्ये. अस्तर कट नाही होऊ द्यायचं आहे आपल्याला, कारण अस्तर मापात घेतलं आहे आपण. आता जसे हे पार्ट मी तयार करून दाखवले, सेम दुसऱ्या बाजूचे देखील तुम्हाला याच पद्धतीने तयार करायचे. आता बघा, सरळवरती सरळ ठेवून कमरच्या साईडनी आपल्याला प्रिन्सेस कट जो आहे तो अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करायचा आहे. घाई करायची नाही आहे जास्त, आणि नेहमी कमरच्याच साईडनी जॉईन करायचं. तर इथं बघा जॉईन करून घेतलं. आता यावर आपल्याला पुन्हा डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला एक साईडचा प्रिन्सेस कट तयार झाला आहे. आता खालून आपण पट्टी जॉईन करणार आहे. तर त्यासाठी मी 2 इंच इथं पट्टी घेतली आहे, सरळवरती ठेवून घेतली. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन पुन्हा त्यावर दाबटीप देऊन घ्यायची. बघा फोल्ड करून ती आपल्याला इथं स्टिच करून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं कट करून घेऊ पट्टी. त्यानंतर आपल्याला आय हुक पट्टीसाठी मी इथं पट्टी घेतली परत 2 ते 2.5 इंचाची आणि उलट बाजूने ठेवली बघा. आणि दोन्ही बाजूने खालून देखील आणि गळ्याच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून घेतलं. त्यानंतर पुन्हा अर्धा इंच असं फोल्ड करायचं. व्यवस्थित फोल्ड करून एकावर एक ही पट्टी ठेवायची. आता ही झाली आपली आय पट्टी. तर सेम याच पद्धतीने तुम्हाला दुसरा पार्ट देखील तयार करून घ्यायचा आहे. ते इथं माझा एक पार्ट तयार करून झाला आहे. आता आपण स्लीव कशा पद्धतीने, स्लीवला आपल्याला जॉईन द्यायचा आहे. आणि आता उलट सुलट झाले तरी काही नाही, कारण आपली स्लीव जी आहे ती पफ स्लीव आहे. तर इथं अगोदर एक पार्ट घेऊ आपण. तर एक पार्ट घेतला आहे. अगोदर आपण स्लीवला जॉईन देऊन घेऊ. तर इथं बघा, इथे मी स्लीवला जो आहे ते जॉईन देऊन घेते. व्यवस्थित एकावर एक सरळ ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली. त्यावर पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. आता एका बाजूने आपण जॉईन केले, आता दुसऱ्या बाजूने देखील आपण जॉईन करून घेऊ. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली. पुन्हा त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीपनी जे आहे ते पॅक होऊन जातं. ते बघा, आता आपल्याला बाही घ्यायची आहे. बाहीचा व्यवस्थित सेंटर काढून ठेवायचा. खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन सरळवरती सरळ ठेवून घेतले. आता आणि इथं बाही आपल्याला स्टिच करून घ्यायची बघा. ते खाली काठ जो आहे तो कट करून घ्यायचा आणि बाहीला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आणि पुन्हा त्यावर दाबटीप द्यायची आपल्याला. तिथे मी पुन्हा बाईला दाबटीप देऊन देते बघा, दंडगेरच्या साईडनी. पुन्हा त्यावर टीप द्यायची. तर बघा पुन्हा टीप देऊन घेतली. आता हे जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला व्यवस्थित आपण जॉईन करून घेऊ अगोदर. ते व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला सर्व कट करून घ्यायचं आहे. ते इथे मी एक्स्ट्राचं सर्व कापड कट करून घेते. बाही जी अस्तरची बाही आहे त्या मापामध्ये. तर इथं बघा, तर एक बाही मी तयार करून दाखवली जॉईन कशा द्यायचा त्या पद्धतीने. तुम्हाला देखील सेम त्या पद्धतीने तयार करायची दुसरी. आता बाहीचा सेंटर काढला. सेंटरच्या बाजूनी आपण जे बाहीचं माप वाढवलेलं होतं 2-2 इंच, ते दोन्ही बाजूनी मार्किंग करून घ्यायचं 2-2 इंच. आणि तिथून आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहे बघा. जास्त मोठ्या प्लेट्स द्यायच्या नाही, छोट्या छोट्याच प्लेट्स द्यायच्या आपल्याला. तर सेंटरपासून म्हणजे दोन्ही प्लेटांचे तोंड जे आहे ते समोरासमोरच आले पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घेतल्या. आता आपण जो पाठीचा भाग आहे त्यावर
फ्रंट पार्ट जॉईन करून घेऊ. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. शोल्डर आपण जॉईन केले, त्यानंतर साईडचा पार्ट देखील चेक करून घ्यायचा. आणि आता इथं बाही जॉईन करायला घ्यायची. ती इथं बघा बाही आपल्याला इकडनं जॉईन करत घ्यायची आहे. फिटिंगच्या बाजूकडनं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आता इथं आपल्याला चेक करून घ्यायचं सेंटरवर. तर इथं जर कापड जास्त येत असेल तर आपल्याला त्या कापडच्या इथं प्लेट्स देऊन घ्यायचे आहे. तर सेंटर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आणि इथं बघा आता कापड जास्त होतं आहे, तर इथं छोटे छोटे अशा मी प्लेट ज्या आहेत त्या देऊन घेते. तर दुसऱ्या बाजूनी पण सेम त्याच पद्धतीनं आपल्याला फिटिंगच्या बाजूनी जॉईन करत आणायची बाही. म्हणजे जास्त कापड झालं तिथं आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहे त्याच्या. ते इकडनं आता देता नाही येणार, इथपर्यंत जॉईन केली. त्यानंतर पुन्हा बघा इथून आता आपल्याला या छोट्या छोट्या अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या आहे. जास्त मोठ्या प्लेट्स द्यायच्या नाही, छोट्या छोट्याच प्लेट्स द्यायच्या आहेत. तर बघा तर इथे देखील आपण सेम त्याच पद्धतीने प्लेट्स देऊन घेतल्या. आणि आता डबल शिलाई आपण यावर देऊन घेणार आहे बाहीवर. तर एक बाही मी तुम्हाला इथं जॉईन करून दाखवली, तुम्हाला सेम याच पद्धतीने दुसरी देखील जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने पफ आपला तयार झाला आहे. आता फिटिंगची शिलाई द्यायची आपल्याला इथं. तर आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे, तर 2-2 इंचावर इथं मार्किंग करून घेते मी. आता एक पार्टला मी फिटिंगची शिलाई देऊन दाखवते तुम्हाला. सेम दुसऱ्या पार्टला पण तुम्हाला याच पद्धतीने बाही जॉईन करायची आणि फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. तर इथं बघा 2-2 इंचावर अशी शिलाई मार्जिन ड्रॉ करून आता आपल्याला जी मार्किंग केली त्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे मी शिलाई देऊन घेतली. आता पूर्ण ब्लाऊज तयार करून तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने ब्लाऊज आपला तयार होईल. तर फिटिंगची शिलाई देऊन घेतली. आता मी फिटिंग दोन्ही बाजूनी देऊन घेते आणि तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते इथं. तर हे बघा पूर्ण ब्लाऊज आपला तयार झाला आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. पुढचा गळा देखील किती सुंदर आला आहे. बॅक साईडला देखील बघा डिझाईन होती, तर ती देखील खूप छान दिसते. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊज तयार केलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट देखील करा. तर हे बघा पद्धतीने बाईला पफ देखील खूप सुंदर आला आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे ते प्रिन्सेस कटमध्ये, ते प्रिन्सेस कटचा पफ देखील आपण कुठल्याही प्रकारचे कफ वगैरे अटॅच केलेले नाही, तरी पण पफ छान आला आहे. हे बघा ब्लाऊजची फिनिशिंग देखील बघू शकता तुम्ही किती सुंदर आली आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज तयार केला आहे. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.